हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम झटपट आणि तितकाच चविष्ट बटाटा पुलाव याची रेसिपी, ती पण कुकर मध्ये। हा पुलाव दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी तसेच लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया। बटाटा पुलाव तयार करण्यासाठी इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कुकर ठेवलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1.5 मोठा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी 2 तेजपत्ते, अर्धा चमचा जिरं, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी, 1 चक्री फूल आणि 1-2 दालचिनीचे तुकडे घालून घेतलेले आहेत। आता हे जे खडे मसाले आहेत ते तेलावर अर्धा सेकंदभर छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर 2 मीडियम आकाराचे असे उभ्या स्लाइस मध्ये मी कांदे चिरून घेतलेले होते, ते घालून घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, हलका तांबूस होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। त्यासोबत इथे मी 4 हिरव्या मिरच्या घालत आहे। तर मिरच्या मी उभ्या अशा चिरून घेतलेल्या होत्या, म्हणजे मध्ये असे त्याला चिरा देऊन घेतलेल्या होत्या। तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 मीडियम आकाराचे असे थोड्या मोठ्या साइज मध्ये टोमॅटो चिरून घातलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे। इथे मी 1 चमचाभर एवढं मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्याच्या नंतर छान असं परतून घ्यायचं आणि टोमॅटो आपल्याला मऊसूत शिजू द्यायचा आहे। आता इथे टोमॅटो आपला मऊसूत शिजला गेलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे। यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या होत्या, त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवा। त्यानंतर 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचे आहे आणि हे जे मसाले आहेत ते आता आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत। मसाले तेलावर परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 मोठे चमचे एवढं दही घालून घेतलेलं आहे। दही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। मी तुम्हाला पुढे सांगते की दह्याच्या ऐवजी तुम्ही काय घालू शकता। तर दही घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत। तर 2 मीडियम आकाराचे बटाटे मी असे थोड्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेले होते, ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि बटाटे घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे। बटाटे मसाल्यांसोबत परतून झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, जो मी 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेला होता आणि त्यातलं आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथे मी तांदूळ जो आहे तो या कुकर मध्ये घालून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ वापरू शकता। तर आता तांदूळ घालून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता या ठिकाणी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण जितका तांदूळ वापरलेला होता त्याच्या आपल्याला 1.5 पट पाणी वापरायचं आहे। तर इथे मी 1 वाटी तांदूळ वापरलेला होता, तर 1 वाटी तांदूळसाठी इथे मी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। पाणी घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याला 1 उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे छान अशी 1 उकळी आलेली आहे। आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्ही आधी यामध्ये दही वापरलं नसेल तर आता या ठिकाणी आपल्याला 1 लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा रस इथे वापरायचा आहे। आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर प्रेशर पूर्णपणे निघून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे। तर हे बघा, इथे छान मस्त असा आपला बटाटे पुलाव जो आहे तो तयार आहे आणि हा बघा किती मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा हा आपला बटाटा पुलाव तयार झालेला आहे। आता वरतून चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। झटपट पण तितकाच चविष्ट असा इथे बटाटे पुलाव आपला जो आहे तो तयार आहे आणि हा जो पुलाव आहे तो मी आता एका प्लेट मध्ये सर्व करून घेतलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, एकदम झटपट होते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.